नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे KYC अपडेट. आज प्रत्येक अ, सरकारी बँका ह्या KYC अपडेटसाठी तुम्हाला बँकेमध्ये बोलवतात आहे. पण यांची पद्धत बघा, कोणतंही इंटिमेशन देत नाही. कोणताही SMS, ईमेल तर तुम्हाला कळवलं जात नाही की तुम्ही KYC अपडेट करून घ्या, अन्यथा तुमचं अकाउंट आम्ही फ्रीज करू, ब्लॉक करून टाकू. माझं अकाउंट SBIमध्ये आहे, एक अकाउंट. कोणतेही मला इंटिमेशन आलेलं नव्हतं, कोणताही मेसेज आलेला नव्हता, कोणताही ईमेल आलेला नव्हता रिगार्डिंग KYC अपडेट करण्याचा. माझ्या प्रायव्हेट सेक्टरच्या दुसऱ्या बँका आहेत, तिथून KYC अपडेट मी ऑनलाईनच केलं होतं. इमिडिएटली ते झालं. मला व्हेरिफिकेशनसुद्धा आलं, KYC हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. पण SBIकडनं डायरेक्ट मला शनिवारी संध्याकाळी 7 वाजता मेसेज आला, युअर अकाउंट हॅज बीन स्टॉप. ग्रीटिंग फ्रॉम SBI. ग्रीटिंग छान होतं. म्हणजे उद्या संडे, बँक हॉलिडे, सोमवारी उठलं की बँकेत जावा. SBIमध्ये जायचं म्हणजे अनुभव भयानकच. कधी जात नाही बँकेत. त्यांचं ते पुरातन काळापासून चाललेलं, तशाच पद्धतीने बँक चाललेली ती. आजसुद्धा तशीच. रांगेत राहावा, फॉर्म भरा, लंच टाईम आहे, कन्सर्न पर्सन मीटिंगला गेला आहे, हेड ऑफिसला गेला आहे, 1760 बहाणे. ठीक आहे, नाईलाज होता, माझे पैसे ब्लॉक झालेले आहेत, मला अकाउंट ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. पण SBIची ही पद्धत मला पटली नाही. म्हणून तर मी डिसाईड केलं की KYC अपडेट करून घ्यावं आणि अकाउंट क्लोज करून घ्यावं. सगळ्यांना ते शक्य नाही अकाउंट SBIमधनं क्लोज करायचं. कारण SBIचं कोणती SBI म्हणा, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणा, कोणतीही सरकारी बँक, ह्यांमध्ये खातं उघडण्याचं मुख्य कारण असतं की योजनांचा फायदा घेता यावा, किंवा बऱ्याच जणांचे गव्हर्मेंट जॉब असतात, त्यांना ह्याच बँकांमध्ये आपलं खातं ओपन करायला लागतं, तिथूनच ते ऑपरेट करत असतात. भारतातली सगळ्यात मोठी बँकांची बँक म्हटलं तरी चालेल. हे थोडक्यात कसं आहे, तुम्हाला मुजरा करायला लावतात, अक्षरशः मुजरा करायला लावतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं नाही आहे. तुम्ही बँकेत जावा नाही जावा ह्याची काही गरजच नाही आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुमच्या होऊन जातात. कस्टमर सपोर्ट तर तुम्हाला चांगला मिळतो. गरजच पडत नाही, तशी गरज पडत नाही. एवढं चांगल्या पद्धतीने व्यवहार तिकडे होत असतात. पण SBIमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र तर मी कधीचाच बंद करून बसलो आहे. रिटायर्ड लोकांची बँक आहे ती. सतत तिथं रांग लागलेली असते. कोणी ATM वापरत नाही. जुन्या काळातली लोक 1000-500 रुपयासाठी सुद्धा रांग लावतात. त्यांची पेन्शन झाली की बँकांमध्ये रांगा. ठरलेलं आहे. बँक बंद करून टाकली, नाही जमत. या बँकेतनं व्यवहार करणे शक्यच नाही. तुम्हाला काय वाटतं? SBIमध्येच अकाउंट चालू ठेवावं? ठेवू पण नका, पस्तावाल. कारण कसं आहे, बँकेच्या मॅनेजरशी बोललो, त्यावरनं अंदाज आला, RBIचा रूल आहे, दर 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, 8 वर्षांनी प्रत्येक अकाउंटचं KYC करून घ्या. बँक मॅनेजरला बोललो, अकाउंट ओपन करताना आम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड देऊनच तर अपडेट केले ना माझं अकाउंट. मग परत का? ते म्हणले रूल आहे, दर 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, 8 वर्षांनी प्रत्येकाचं KYC. म्हटलं ही पद्धत आहे का? डायरेक्ट तुम्ही अकाउंट ब्लॉक करताय आणि मग कस्टमरला इथं यायला भाग पाडत. मी जर आज बाहेर कुठं असतो, भारताबाहेर गेलेलो असतो, किंवा मी जर हॉस्पिटलाइज झालेलो असतो, किंवा मी कुठं टूरवर असतो, ह्या बँकेच्या भरोश्यावर मी फिरायला गेलो आहे, किंवा मी कुठं ॲडमिट आहे, तर काय घडलं असतं? मी ॲम्ब्युलन्स करून हॉस्पिटलमध्ये येऊ,
माझी टूर सोडून बाहेरनं हॉस्पिटलमध्ये बँकेत जाऊ? शक्य आहे? ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही करता, पण शक्य आहे का ते? आता माझ्या मुलाचं, तो बाहेर देशात आहे, त्याचं KYC अपडेट मी करायचा विचार करतो तो, पण तो आल्याशिवाय होणार नाही. म्हणजे पुढचे 5 वर्ष तरी त्याचं अकाउंट ब्लॉक राहणार. हे असे नियम, म्हणजे तुम्ही सावध राहा. व्हिडिओ बनवण्याचा तो इंटेन्शन हाच आहे. खातेधारकांनी ज्यांचे ज्यांचे खाते SBI, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरच्या ज्या बी बँकांमध्ये आहेत, तुम्हाला KYC तिथं अपडेट ऑनलाईन होणार नाही. तुम्ही कुठेही कसल्याही परिस्थितीत कधीही ब्लॉक करतील, कधीही रूल काढतील, काही झोपेतनं उठून कधीही कोणता रूल काढतील. सॅटर्डे संडे हॉलिडेच्या 2-4 दिवस अगोदर अकाउंट तुमचं ब्लॉक करतील. म्हणजे तुम्ही अडकलात, स्पष्ट अडकलात, कुठं ना कुठं अडकून बसलात. आपल्या कष्टाची कमाई ज्या भरोशा आपण बँकेत ठेवतो ती तुम्हाला वेळेला मिळेलच ह्याची काय गॅरंटी नाही. आणि जसं जसं वय वाढत जाईल किंवा तुम्ही तुमचं हॉस्पिटलायझेशन असाल, काही कारण तुम्हाला व्हीलचेअरवर बँकेत बोलवायला बसलेत, इकडे या, तुम्ही जिवंत आहात का, तुम्ही राहताय का, ॲक्टिव्ह आहात का, तर तुमचं ऑपरेटिंग तुमची होईल. बँका मस्त, RBI मस्त कारण सांगतं हो की विनाकारण ह्यांच्या पैशावर व्याज द्यायला लागते, हे आहेत का नाही, ह्यांचे नसेल तर ह्यांच्या नॉमिनीला बोलून घ्या, अकाउंट क्लोज करून टाका. अरे पण काही लोक ह्याच बँकांच्या भरोशावर आपले पुढच्या आयुष्य जगत असतात ना, की सेफ आहे, नॅशनलाइज बँक आहे म्हणून सेफ्टी पकडतात ना. पण तुम्ही अचानक त्यांना कधीही ह्यांच्या ब्रांचमध्ये बोलवण्यासाठी ही पद्धत वापरू शकता. बरं, तुमच्या ब्रांचची ताकद आहे का? कोणत्याही भारतातल्या पब्लिक सेक्टर बँकेची ताकद आहे का पब्लिकला हँडल करण्याची? तुमची प्रोसेस काय आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का? रांगेत उभा राहा, तो फॉर्म भरा, नेट चालत नाही, लंच टाईम झाला आहे, कन्सर्न पर्सन हेड ऑफिसला गेला आहे, मॅडम सुट्टीवर आहेत. अरे 17चे 60 भाने, ह्याच्याशिवाय दुसरं काही करता येत नाही तुम्हाला लोकांना. जमणार बी नाही, पुढच्या पिढ्यानपिढ्या जमणार नाही, शक्यच नाही. त्यामुळे तुम्ही बँकेतला SBI किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असू दे, कस्टमरला खात्याला ऑपरेट करण्यासाठी तुम्ही बँकेत बोलू नका, गरजच नाही त्याची. KYC ऑनलाईनसुद्धा अपडेट, तुम्हाला माणूस पाहायचा आहे का म्हणून तुम्ही ती बँकेत बोलवत आहे. प्रोसेस तीच आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्डच द्यायचं आहे साईन करून. हे पूर्वी पण दिलेलं आहे. पण दर 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्ही मागत बसाल, त्यावेळेस माझी कंडिशन आहे नाही आहे ह्याची काय गॅरंटी? मी तुमच्या भरोशा तुमच्या बँकेतले पैसे ठेवतो आहे आणि ऑपरेट करतो आहे ना बाहेरनं. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि जरा सावध राहा. बँकेच्या लोकांनीसुद्धा बघू दे, रिझर्व्ह बँकेनेसुद्धा बघू दे, त्यांच्या पर्सननी बघू दे की मी लोकांना सावध करतो आहे. ह्या बँकेपासून थोडं सावध राहा, प्रायव्हेट सेक्टरच्या, पब्लिक सेक्टरच्या. मी त्यांचं हे करत नाही, प्रायव्हेट सेक्टरच्या बँकांचा की पब्लिसिटी. मी पब्लिकला सावध करतो आहे की तुमचे व्यवहार करताना जरा ह्या बँकांवर विसंबून राहू नका. कधीही तुमचे अकाउंट ब्लॉक केले जातील KYCच्या कारणाने. कोणत्याही काही रूल काढायला बसले ते तुम्हाला इंटिमेट करणार नाही. बँक मॅनेजर म्हणतोय बाय पोस्ट पाठवलं. आज 2024ला तुमच्या कोणी बाय पोस्ट लेटर पाठवतात इंटिमेशनचे? आणि ते कधी आलेत का? ईमेल पाठवू शकता, SMS करू शकता, ना, की कॉल करू शकता. जसं तुम्ही अकाउंट ब्लॉक केला तर SMS पाठवला, डायरेक्ट ब्लॉक झालं तर ते मी सॅटर्डे संडेकडे त्या कस्टमर केअरला तर मी काय तुम्हाला ऐकवलं असतं, एवढं भयानक बोललो त्याच्याशी. पण काय उपयोग आहे, ते बी माणसंच आहेत काम करणारी. म्हटलं व्हॉईस रेकॉर्डिंग होतं ना, तुमच्या मॅनेजमेंटपर्यंत जाईल ना, हा माझा इंटेन्शन होता. काहीतरी सुधारणा होईल. ठीक आहे, धन्यवाद आहे. अकाउंट उद्या जाऊन क्लोज करणार आहे. फंड तर पूर्ण ट्रान्सफर करून घेतलेलाच आहे, मुलाच्याही अकाउंटचा ट्रान्सफर करून घेतला आहे. ठेवायची नाही बँक, कधीही धोका देईल, कधीही धोका देईल. गरजेला तुम्हाला उपयोगी पडणार नाही. त्यामुळं या SBI, बँक ऑफ प्रायव्हेट सेक्टरच्या पब्लिक सेक्टरच्या कोणत्याही बँकेवर विसंबून राहू नका. चला ठीक आहे, थँक्यू.